तुम्हालाही येतो या सगळ्याचा कंटाळा? अहो या अंकांचा, आकड्यांचा, गणिताचा हो येतो ना? मलाही खूप यायचा. शाळेत असं छळलं आहे या गणितानी. अंक म्हटले की मला कसं तरी व्हायला लागायचं. आणि पाढ्यांनी तर मला इतकं छळलं आहे सांगते तुम्हाला. आणि भूमिती म्हणजे माझ्या पोटात गोळा यायचा. नको नको झालं होतं. शेवटी एकदाचं कॉलेजला गेले आणि संधी मिळताच गणित हा विषय सोडून दिला. आणि नंतर मला इतका आनंद झाला, मी जीवशास्त्र घेतलं. पण खरं सांगू, जीवशास्त्र घेतलं ना तेव्हा मला कळायला लागलं की गणिताला पर्याय नाही. गणित सगळीकडे लागतं, सगळ्या विषयांमध्ये लागतं, सगळ्यांना लागतं. प्राण्यांना सुद्धा गणिताची गरज भासते. हो, अगदी आपल्या एवढी नसली तरी त्यांना बऱ्यापैकी अंकांची थोड्याफार प्रमाणात समज असते. आश्चर्य वाटलं ना? खरं सांगू, गणिताचा कंटाळा काय येतो हे मला तेव्हा कळलं की आपल्याला गणित अशा छान रोचक पद्धतीने कोणी सांगितलेलंच नसतं. आपण काय करतो, शाळेत गेल्यावर आधी पाढे पाठ करायचे, शिक्षा केल्यासारखे पाढे पाठ करतो. मग भूमितीच्या आकृत्या, वेगवेगळी सूत्र, समीकरणं आणि प्रत्येक वेळेस डोक्यात एकच, हे आलं नाही तर मार्क जातील, हे आलं नाही तर मार्क कमी पडतील. आणि आपल्याकडे अलिखित नियम आहे की गणित आणि विज्ञानात ज्याला मार्क जास्त ते मूल हुशार. अर्थात माझ्या दृष्टीने तरी हे चुकीचं असलं तरी सर्वसामान्यपणे आपण अगदी पहिल्यांदा प्रश्न विचारतो, काय रे रिझल्ट लागला? गणितात किती मार्क? विज्ञानात किती? मग तू विज्ञान शाखा घेणार की गणित घेणार पुढे? की ते मूल अगदी हुशार, ते अगदी छान सांगतं एखादं मूल, मला इतके पडले, पैकीच्या पैकी पडले, मला ते फारच आवडतं. म्हणजे गणित घेतलेली मुलं वाईट नसतात, पण नक्की की गणित न घेतलेली मुलं कमी हुशार असतात असं अजिबात नसतं. आता हे जेव्हा मी जीवशास्त्र घेतल्यावर त्यात गणिताकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागले आणि हळूहळू मला शाळेतलं गणित आवडायला लागलं, कळायला लागलं आणि मी गणितातल्या गोष्टी शोधायला लागले. आता हेच बघा ना, आजच मी तुम्हाला एक इथे गोष्ट सांगायला आली आहे. हो, की प्राण्यांना, पक्ष्यांना गणित कशा प्रकारे समजतं. अगदी किड्यांना सुद्धा. एक विशिष्ट प्रकारचा किडा आहे बरं का, आणि त्या किड्याला नर आणि मादी कोणत्या अंड्यातनं जन्माला येणार हे कळतं. नर ज्या अंड्यातनं जन्माला येणार असतं ते अंड असतं छोटं आणि मादी ज्या अंड्यातनं जन्माला येणार असते ते अंड असतं मोठं. तर त्याला ते कळतं की हे अंड मोठं, हे अंड छोटं. आणि मादीला मग नंतर अन्न जास्त लागणार त्या अंड फुटल्यावर, अंड्यातनं ते पिल्लू बाहेर आल्यावर. तर तेव्हा त्याला मादीला अन्नाची जास्त गरज आहे हे आधीच त्या मादीला कळलेलं असतं आणि त्या प्रमाणात ती अन्नाची साठवण करून अन्नाचे भाग करते. एक भाग मोठा मादीसाठी आणि एक भाग छोटा नरासाठी. म्हणजे त्यांना हा छोटा आणि मोठ्यातला फरक कळतो. काही प्रकारच्या पक्ष्यांना त्यांची अंडी मोजता येतात. म्हणजे 4 अंडी असली आणि त्याच्यातलं एक अंड गायब झालं तर कधीतरी त्यांना नाही कळत, पण त्याच्यातली 2 अंडी जर गायब झाली तर त्यांना ते बरोबर कळतं. काही पक्ष्यांना 1 ते 4 किंवा 5 पर्यंतच्या बिया मोजता येतात. म्हणजे त्या कळतात की ही 1 बी आहे, ह्या 2 बिया आहेत, ह्या 4 बिया आहेत. पण 6-7 बिया आल्या तर त्यांचा थोडा गोंधळ होतो, नंतर त्यांना समजत नाही. आता बघा ना, आमच्याकडे मांजर आहे. मला वाटायचं किती सुखी प्राणी, खायचं झोपायचं, हिला बाकी कसली गरज लागत नाही. पण प्राण्यांना सुद्धा गरज लागते. त्या विशिष्ट वेळेला खाण्याची पिण्याची सवय लागली तर ती मांजर त्या विशिष्ट वेळेला येऊन बसते. शिवाय जर तुम्ही मांजरीला 2 ताटल्यांमध्ये तिचं अन्न दिलं तर तिला कळतं ज्या ताटलीमध्ये अन्न जास्त आहे त्या ताटलीतलं ती खाते आणि ज्या ताटलीत कमी आहे त्याच्यातलं ती खात नाही. म्हणजे हा कमी जास्तीचा फरक प्राण्यांना सुद्धा कळतो आणि त्यांना सुद्धा गरज लागते गणिताची. आता पुढची एक गोष्ट अशी, मला पडलेला प्रश्न, आता हे जे पक्षी घरटी बांधतात, सुगरण खोपा बांधते, मला त्याच्याबद्दल माहिती नाही आत्ता, पण नक्की त्यांना समज असणार ना, साधारण किती काड्या लागतील, किती सामान जे काही ते गोळा करतात वेगवेगळं घरटं बांधण्यासाठी ते किती प्रमाणात लागेल ह्याचा थोडाफार अंदाज त्यांना असणार आहे. आणि त्या पद्धतीने ते घरटी बांधतात. सुगरणीच्या खोप्यामध्ये तर वेगवेगळे भाग असतात किंवा मधमाशा, मुंग्या,
कळतच असेल की त्यांच्या तर वारुळात किंवा त्या मधाच्या पोळ्यात सेक्शन्स असतात ना वेगवेगळे, त्यांना नक्कीच कळत असणार आपल्या एवढं नसलं तरी. तर अशा गणिताच्या गमती जमती तुम्हाला ऐकायला आवडतील का? गणिताच्या गोष्टी, ज्या गोष्टींमधनं गणित तुम्हाला जवळचं वाटायला लागेल आणि सोपं वाटायला लागेल. तर तुम्ही ही सिरीज माझी नक्की बघा. मी आता पुढच्या काही व्हिडिओजमधनं तुम्हाला गणितातल्या छान छान गमतीदार गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या गोष्टीची वाट बघा. थँक्यू.